दादा नमस्कार. घरच्या महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. रायगड जिल्ह्यामध्ये यावर्षी जे काही दहीहंडी होतात त्या दहीहंडीच्या व्यतिरिक्त जर आम्ही जर मतदारसंघ पाहिलं, पेन मतदारसंघ त्यामध्ये तुमचं नाव गाजतोय आणि नागोठण्यामध्ये प्रथम म्हणून ज्या 1,11,111ची जे तुम्ही प्रथमच दहीहंडीचं आयोजन केलेलं आहात त्या पथकांच्या संदर्भात काय सांगाल आपण? दहीहंडी महोत्सव हा उत्सव नसून एक पारंपरिक आपला सण आहे. दहीहंडीमध्ये सर्व लोकांनी एकजूट दाखवून त्या ठिकाणी एकीचं, शिस्तीचं, संयमाचं एक लक्षण त्या ठिकाणी दाखवून दहीहंडी पार करायची असते. आपण पाहतो की आपल्या कोकणामध्ये आणि विशेष करून मुंबईमध्ये या खेळाला खूप महत्त्व आहे आणि मुंबईमध्ये तर पाहिलं तर दहीहंडी महोत्सव हा पाहण्यासाठी परदेशातून सुद्धा पर्यटक त्या ठिकाणी येत असतात. आणि हा जो काही खेळ आहे जो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने सर्व गोविंदा खेळत असतात, तो हा जो काही खेळ आहे तो खेळ माझ्या तळागाळातल्या ग्रामीण भागातील मंडळींना त्या खेळाचा आनंद लुटता यावा म्हणूनच मी विशेष करून ग्रामीण भागामध्ये या दहीहंडीचं आयोजन केलेलं आहे. या दहीहंडीच्या आयोजनामध्ये आम्ही वैकुंठ पाटील मित्रमंडळाच्या 4,44,000 या रकमेच्या दहीहंडी त्या ठिकाणी हंड्या आहेत. आपण पाहिलं तर हंबरापूर आणि जिते विभागासाठी 2 जिल्हा परिषद मतदारांसाठी तांबडशेत या ठिकाणी दहीहंडी आहे. आपण बघितलं तर पाबळ आणि त्या ठिकाणी वाशी वडाव विभागासाठी आपण त्या ठिकाणी वडखड व वाशीनाका या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन केलं आहे. आपण यावेळेला पाहिलं तर नागोठण्या जो काही जिल्हा परिषद मतदारसंघ आणि कासूर धोतीरपाडा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे या सगळ्या मंडळींसाठी आपण नागोठण्या येथे दहीहंडी साकार करतो. हा दहीहंडी हा सर्व लोकांनी, सर्व समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा सण आहे आणि निश्चितपणे या दहीहंडी महोत्सवाच्या निमित्ताने आपले सर्व कार्यकर्ते आहेत, सर्व मंडळातील गोविंद आहेत, सगळे सज्ज झालेले आहेत. मला या ठिकाणी विशेष करून सांगायचं वाटतं की नागोठण्यामध्ये आपण पहिल्यांदाच या हंडीचं आयोजन करतो आहे आणि नागोठणेकरांबरोबरच रोहेकरांसाठी सुद्धा एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झाली आहे. आपण पाहतो की खूप कष्टाने थर लावत असतात, खूप मेहनत त्या ठिकाणी घेत असतात, खूप शिस्तीचं पालन त्या ठिकाणी करत असतात. एक पाय सरकला तरीसुद्धा गोविंदा पथकाला त्या ठिकाणी गोविंदांना त्या ठिकाणी हानी पोचू शकते. आम्ही या वेळी विशेष काळजी घेतलेली आहे आणि ती काळजी म्हणजे बाळ गोविंदाला सुरक्षित ठेवण्यासाठी यशवंती हायकर्स यांच्याकडून सुरक्षा पथकांचे आम्ही त्या ठिकाणी जे काय त्यांचं पथक आहे ते पथक आम्ही जॉईन करून घेतलेलं आहे जेणेकरून बाळ गोविंदाला कुठलीही इजा होऊ नये. आमचे जवळपास प्रत्येक ठिकाणी 50-50 असे स्वयंसेवक त्या ठिकाणी हे गोविंदा पथकांची जी काही काळजी घेण्यासाठी आम्ही ठेवली आहे. सगळं करत असताना पूर्णपणे शासकीय यंत्रणा आमच्या पाठीमागे आहेच, परंतु आमची जी काही मंडळी आहे, जी वैकुंठ पाटील मित्रमंडळ आहे, भारतीय जनता पक्षाची जी काही मंडळी आहे, ही सगळी मंडळी अत्यंत ताकदीने पेण विधानसभा मतदारसंघातील भाजपाची सगळी मंडळी अत्यंत ताकदीने, अत्यंत संयमाने आणि पूर्ण वेळ देऊन काम करत आहेत. याचा मला खूप आनंद आहे आणि हा महोत्सव सर्व मंडळींसाठी खुला आहे. गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.